काळा ताजमहल इतिहास की केवळ कल्पना? मुमताज महलच्या आठवणीत शहाजहानने यमुना नदीच्या काठावर ताजमहल बांधला आहे आणि यमुनेच्या दुसऱ्या तीरावर शहाजहान स्वतःसाठी एक काळा ताजमहल बांधणार होता. या कथेमागे किती तथ्य आहे आणि किती कल्पना आहे समजून घेऊ या व्हिडिओमधून. वर्षानुवर्षे असा गैरसमज आहे की पांढऱ्या ताजमहलच्या समोर एक काळा ताजमहल उभा राहणार होता आणि औरंगजेबाने बापाला कैदेत टाकल्यामुळे ते स्वप्न अधुरे राहिले. यमुनेच्या पलीकडे असलेल्या मेहता बागमध्ये सापडलेले काळे अवशेष याला दुजोरा देतात हे असे मानले जाते. पण पुरातत्व विभागाच्या संशोधनानुसार तिथे सापडले दगड मूळचे काळे नसून ते पांढरे संगमरवरच होते, जे कालांतराने प्रदूषणाने आणि निसर्गामुळे काळे पडले होते. काळा ताजमहल ही संकल्पना बहुधा एका युरोपियन प्रवाशाच्या कल्पनेतून जन्माला आली. शहाजहानला स्वतःची वेगळी कबर हवी होती. हे सत्य असले तरी ती काळ्या रंगाचीच असती याचा कोणताही ठोस पुरावा आजवर मिळाला नाही. जय हिंद.